तुम्ही इथं तमासगिरणीच्या दारात? माझा प्रकाश कुठे आहे? आहेत, मजा मारतायत. बोलवते. प्रकाश, 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 प्रकाश कुठे आहात तुम्ही? प्रकाश. पाटील सांभाळून. पाटील बाजूला सुंदरम. मी प्रकाश, काय हालत झाली? प्रकाश. प्रतीक्षा, तू कशाला आलेस इथे? तुम्हाला न्यायला. काय अवतार करून घेतलाय? नाही येणार, नाही येणार मी. काय अवस्था करून घेतली? माझ्यासाठी नाही, पण तिथं आईसाठी तरी घरी चला. एकदा शेवटचं भेटा तिला. आई? आईला काय झालंय? शेवटच्या घटका बसती होती. डोळ्यात प्राण आणून ती तुमची वाट बघते. हो, खूप आतुर झालं तुम्हाला भेटायला. तुम्ही माझ्या बरोबर चला. आई, फक्त एकदा भेटा तिला. अजिबात जायचं नाही. अहो, ज्या बापांनी तुम्हाला घराबाहेर काढलं तुम्ही तिथंच जाणार आणि ती मला सोडून? पाटील, नका ना जाऊ. बोला की. अजिबात जाणार नाही. वा वा, सुंदरा, मानलं तुला. चांगलंच जाळ्यात अडकवलेस यांना तू. आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्याला चांगलंच नादी लावलेस. असं होय? अगं, लग्नाच्या बायकोपासून हिरावलेस तू. पण एक मात्र लक्षात ठेव, शिकवायला आईपासून मुलाला तोडण्याचं पाप जगात दुसरं कुठलंही नसतं. अगं, बाळाच्या जन्माच्या वेळीस आई मुलाची नाळ तुटते, पण नातं मात्र घट्ट असतं. म्हणून सांगते, या 9 महिन्याच्या नात्यावर आयुष्यभराचं नातं टिकून असतं, पण त्याच्यावर विजय मात्र कोणीच मिळवू शकत नाही. वा ग वा. वा पाटलीनबाई, भाषण चांगलं देत आहे. हे बघ, माझं तुझ्यासोबत कोणतंच वैर नाही, पण माझा नवरा मला परत दे. अगं, हवं तर मी तुझ्यापुढे हात जोडते, पदर पसरते मी तुझ्यासमोर, पण आई मुलाची ताटातून नको होऊ दे. तुला पैसा हवाय ना? मी देते तुला पैसा. हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे मी. पैसा? अगं, पैसा घेऊन यांना सोडायला मी काय वेश्या नाहीये. यांनीच तर मला शिकवलं प्रेम म्हणजे काय असतं ते. प्रेम म्हणजे ईश्वर, प्रेम म्हणजे माया, प्रेम म्हणजे मोह, आणि प्रेम म्हणजे सर्वस्व. आणि मी माझं सर्वस्व तुला परत करूच शकत नाही. काय झालं तुम्हाला? चला माझ्या बरोबर. तुमचं काळीज एवढं दगडासारखं कसं झालं? सख्या आई बापाला विसरलात तुम्ही. अहो, तुम्ही त्यांच्याकडे नाही बघणार तर कोण बघणार? तुमची आई तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसली. हो, तुमच्या मनाला पाझर कसा नाही फुटत आहे. हो, खूप तळमळती होती तुमच्यासाठी. आई गेल्यानंतर टाहो फोडण्यापेक्षा तिला जिवंतपणे पाणी पाजा. आई वडिलांकडून एखादी चूक घडली असेल तर तुम्ही तुमचं लहानपण आठवा. प्रकाश, काय मसला? काय खातो आई? मी जिंकलो, माझा फर्स्ट नंबर आला. आपण केलेल्या चुका आठवा. जेव्हा आईने तुमच्या चुका पत्राआड घातल्या होत्या. अहो,
ज्या वयात ते चालू शकत नाही तेव्हा त्यांना तुमच्या खांद्याची गरज असते, तुमच्या आधाराची गरज असते. तेव्हा तेव्हा आठवा, आई वडिलांच्या आधाराने तुम्ही तुमच्या लहानपणी उचललेलं पहिलं पाऊल. ओ पाटलीन बाई, बंद करा तुमचं पोथीपुराण. हे यायचे नाहीत. पाटील, यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र देताय ना मला? अहो घ्या की काढून. दे. कशी नाही देत तेच म्हणतो मी. दे. मी दिलंय ते मंगळसूत्र. दे. नका नका, असं अन्याय नका करू माझ्यावर. अहो एकच तर आठवण आहे तुमची माझ्याकडे. सोड. नाही दे. अहो अग्नीचे 7 फेरे घेतल्यानंतर, वचनबद्ध झाल्यानंतर तुम्ही हे मागल्याचं लेणं माझ्या गळ्यात बांधलं होतं. नका घेऊ ते माझ्याकडे, नका घेऊ. पाटील, मंगळसूत्र. नाही नाही, नको नको, असा अधर्म नका करू माझ्यावर. पाटील, मंगळसूत्र. नाही नको, नाही नको. दे ते मंगळसूत्र. मंगळसूत्र दे. सुंदर हात जोडते, मला माझं सौभाग्य परत कर. दे म्हणतो ना. ही राहून घे बघू माझ्याकडून. बघूयात तुझ्या भक्तीत ताकद आहे की माझ्या प्रेमात. कृष्ण राधेचा होता की मीरेचा, कुणाच्या भक्तीत किती शक्ती आहे ना हे तो कृष्णच ठरवेल. सौभाग्य हेच माझं दैवत आहे. पती हाच माझा परमेश्वर आहे आणि मला माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. जाते मी. आणि हो, तुम्हाला जर तुमच्या आईची कधी आठवण आली ना तर येऊ नका. जेव्हा तुमचं डोकं ठिकाणावर येईल ना तेव्हा तुम्हाला तुमची चूक कळेल, पण तेव्हा तुम्ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. कधीच नाही.